आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। गेले 3-4 दिवस सातत्याने आमचे पुतणे आदरणीय खासदार साहेब एक 2-3 आरोप करतायत की एक मातोश्रीवरती आदित्य साहेबांना आणि वरिष्ठांना म्हणजे आदित्य ठाकरे झाले, वरुण सरदेसाई झाले, मातोश्रीच्या वरिष्ठांना हिम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन उभं राहून दाखवा, अशा प्रकारचे जे हिम्मत दाखवण्याचे जे बोलतायत ते निश्चितपणे मनाला खेददायक आहे। त्याचं कारण असं आहे की गेले 14 ची निवडणूक झाली, त्यानंतर 19 ची निवडणूक झाली, त्यानंतर गेली 10 वर्ष ज्या मातोश्रीनी तुम्हाला होत्या शून्यातून ज्या स्टेपला नेऊन पोहोचवलं, ज्या स्थितीपर्यंत आणलं, त्यांच्या बाबतीत अशी वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे समाजाला पटतील का याचं जरा आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं। त्याचबरोबर सातत्याने आणखी काही गोष्टी आहेत की एक सर्वसामान्य कार्यकर्ता याला उमेदवारी दिली, यांच्याकडे हिम्मत नाही म्हणून समोर आले नाहीत। एक साधी बाब आहे की जेव्हा 2014ला जेव्हा आपण उभे राहिलो तेव्हा आज सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणतोय आपण, तर त्यावेळी मला प्रश्न असा पडतो की सर्वसामान्य सक्रिय कार्यकर्ता तरी होतो का? आज एक तुम्ही निश्चित कबूल तरी करताय की सर्वसामान्य कार्यकर्ती या ठिकाणी उभी दिली आहे, तर हे तर निश्चित आहे की जेव्हा 14ला निवडणुका जाहीर झाल्या लोकसभेच्या, तर त्यावेळी आपण सर्वसामान्य कार्यकर्ते सुद्धा होते का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारा। आणि निश्चितपणे सांगतो, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी सर्व विचारांती जो घेतलेला निर्णय असेल, त्यांचे गेल्या 2 वर्षात अख्ख्या देशाने पाहिलंय की संयमी, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारं नेतृत्व कसं आहे याचं निश्चितपणे एक उदाहरण म्हणजे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि त्यांनी घेतलेला निर्णय सर्वांकष विचार करून घेतलेला असेल असं आम्हा शिवसैनिकांना, प्रामाणिक शिवसैनिकांना निश्चितपणे वाटतं। आणि आपण सातत्याने विकास 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 या मुद्द्यावरती बोलताय, विकासावरतीच आम्ही निवडून येणार वगैरे वगैरे सांगता, तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, जर खरोखरच आपण गेली 10 वर्ष जो सर्वसामान्य दृष्टीने आवश्यक असलेला विकास केला आहे, सर्वांशी आपण संबंध ठेवलेले आहेत, सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत, हे जर सगळं आहे तर आपल्या समोर एक सर्वसामान्य महिला उमेदवार सुशिक्षित ज्या वैशाली दरेकर आहेत त्यांना आपण घरी बसावं, म्हणजे त्या साध्या आहेत ना, तर तुम्ही एवढी कामं केली तर लोक तुम्हाला घरी बसून पण निवडून देऊ शकतील ना, कारण लोकांच्या मनात जर तुम्ही एवढेच आहात तर तुम्हाला निश्चितपणे लोक आपण शांतपणे घरी बसा। पण अशा प्रकारे हिम्मत वगैरे ज्या मातोश्रीवरती आपण अख्खी पिढी बनवली, त्या मातोश्रीवरती अशा प्रकारचे आरोप करू नयेत, हे सर्वसामान्य शिवसैनिकाला पटणारे, सर्वसामान्य नागरिकाला गेल्या 2 वर्षात ज्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या न पटणाऱ्या आहेत। हा मुद्दा अतिशय महत्वाचा असताना सुद्धा तुम्ही ज्या मातोश्रीवरती जेव्हा आपण 2014ला पहिल्यांदा निवडून आलो, सगळ्या प्रामाणिक शिवसैनिकांनी आणि हितचिंतकांनी, पदाधिकारी, नेत्यांनी, उद्धव साहेब, आदित्य साहेब आणि सगळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम आपलं काम करून जनसामान्यात आपली प्रतिमा जी नव्हती ती प्रतिमा पोहोचवण्याचं काम केलं आणि निवडून आणलं। आणि निवडून आणल्यानंतर आपण ज्या मातोश्रीत आपलं ज्या माते समान रश्मी वहिनींनी आपलं औक्षण केलं, त्या मातोश्रीवरती आपण चिखलफेक करताय, हे कधीही न पटणारी बाब आहे। प्रामाणिक शिवसैनिक हे कधीही सहन करू शकत नाही। आणि शेवटी बरंचसं काय बोलण्यासारखं आहे, आता इथून पुढे निवडणुकीची रणधुमाळी चालू होतच आहे, तर आपण ज्यावेळी जे उत्तर जे प्रश्न करता, कुणाशी बोलतो, काय बोलतो, कुठे होतो, कुठून आलो, ह्या जरा विचारपूर्वक बोलवा, नाहीतर ही आपली वक्तव्य कुणीतरी मागे
जे बोललं होतं की आम्ही सूप दिलं, अशा प्रकारची ही आपली वक्तव्य आपल्या अंगाशी येऊ शकतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं भान राखून एखाद्याच्या, मला शेवटी एवढं सांगायचं आहे, एखाद्या उपकाराची आपल्याला परतफेड करता आली नाही तरी कमीत कमी ज्यांनी उपकार केले त्यांच्यावरती अपकार तरी करू नयेत अशी माझी हात जोडून विनंती आहे. परंतु आज विनंतीही करत असलो आणि पुन्हा अशाच प्रकारे जर आपण करत राहिलाच तर एवढंच एक जागं करण्याचं, एक पुतण्या म्हणून जागं करण्याचं काम करतो की ही वक्तव्य आपल्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि जर हिंमतच म्हणाल तर ज्यावेळी 4 जूनला जेव्हा रिझल्ट लागेल, निवडणुकीचे निकाल येतील, त्यावेळी आपल्या ध्यानात येईल की आपण काय बोललो, काय झालं. आणि एवढंच सांगतो, सौभाग्याची वैशाली दरेकर, उद्धव साहेबांनी विचारपूर्वक दिलेल्या जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूनी ही जनसामान्य निश्चितपणे गुलाल उधळण झालेली असेल. वेळेत जागं करायचं काम करतोय. अशा प्रकारचे चिखलफेक करण्याच्या भानगडीत पडू नका. धन्यवाद.